एक महिला तिच्या उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणी काम करायची आणि ती जी महिला होती ती महिला विधवा होती। तिला तिच्या नवऱ्याचा सहारा नव्हता। मग ती तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती आणि काम करत असतानाच तिची ओळख एका व्यक्तीसोबत झाली, एका तरुणासोबत झाली, त्याच्या संपर्कात आली। आता संपर्कात आल्यानंतर तो जो तरुण आहे तिला गोड गोड बोलू लागला आणि त्या महिलेला त्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा आवडू लागला। पण जी व्यक्ती गोड बोलतीये ती व्यक्ती काहीतरी उद्देश त्याचा फायदा घेण्याचा आहे किंवा गोड बोलून पटवण्याचा आहे असा अंदाज त्या महिलेला आला नव्हता। म्हणून ती महिला त्या व्यक्तीच्या संपर्कात आली आणि तो व्यक्ती त्या महिलेला विविध भागामध्ये घेऊन जायचा, कधी रूमवर न्यायचा, कधी लॉजवर न्यायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचं आणि घटना वारंवार घडत होती। आणि मग घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे नागपूरमधील मनकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरातील। या परिसरामध्ये राहणारी एक 30 वर्षीय विधवा महिला आहे। तिच्या नवऱ्याचा आणि तिचा घटस्फोट झालेला आहे। ती त्या ठिकाणी राहत होती, तिचा उदरनिर्वाह करत होती। त्या ठिकाणी राहत असताना ती काम करत असताना तिच्या ओळखीमध्ये एक तरुण आला, एक पुरुष आला आणि त्याचं नाव होतं मोहित। मोहित हा तिच्या संपर्कात आला आणि त्या मोहितनं तिला मोहित केलं, तिच्यासोबत गोड बोलू लागला, तिला मोठे मोठे वचनं देऊ लागला, आश्वासन देऊ लागला आणि त्या महिलेच्या संपर्कात आला। आता त्या महिलेला आधीच ती नवरा नव्हता, ती महिला कोणाच्या तरी संपर्कात यावी, तिचा सुखाचा संसार पुन्हा सुरू व्हावा अशी तिची इच्छा होती। आणि अगदी त्याच पद्धतीनं मोहितनं तिच्यासोबत लग्न करतो म्हणून तिला वचन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं आणि तो लग्नाआधीच तिच्यासोबत रात्रसुद्धा रंगीन करू लागला आणि तिला विविध भागामध्ये, विविध क्षेत्रामध्ये घेऊन फिरू लागला आणि अगदी बायको असल्याचं सारखंच तिच्यासोबत सगळं काही करू लागला। मग तो तिच्यासोबत सगळं काही करायचा आणि हा जो प्रकार आहे तो प्रकार एप्रिल 2020 ते 23 एप्रिलपर्यंत घडलेला आहे। म्हणजे बघा सुरू कधी झाला 15 एप्रिल 2020 ते 23 एप्रिल 2023 पर्यंत तो अशाच पद्धतीनं तिला गोड गोड बोलायचा, बायको म्हणून इकडं तिकडं घेऊन फिरायचा, सगळं काही करायचा, पण मात्र तिच्यासोबत लग्न करतच नव्हता। लग्न कर म्हणलं की तो तिला नाही नाही म्हणायचा, उडवा उडवीची उत्तरं द्यायचा। आणि आता त्या महिलेला याच्या संपर्कात येऊन बराच मोठा काळ झालेला होता, बरेच वर्ष झालेले होते। मग हे सगळं करत असताना तो जो आरोपी आहे मोहित, त्याचं एका परिसरामध्ये दुकान आहे। मग तो तिला त्याच्या दुकानामध्ये बोलवायचा आणि दुकानामध्येच मागच्या साईडला नेऊन सगळं काही करायचा। आता त्या दुकानामध्ये त्यानं त्याच्यासोबत जबरदस्ती केली, त्याच्यानंतर तिला हॉटेलात नेलं, तिथं लॉजवर म्हणजे सगळं काही केलं, त्याच्यानंतर पुन्हा रूमवर नेलं, म्हणजे असं विविध ठिकाणी तिच्याशी शरीर संबंध ठेवले आणि हे सगळं प्रकरण करत असताना ती महिला गर्भवती झाली। आता ती महिला गर्भवती झाली आणि तिनं त्याच्याकडं लग्नाची मागणी केली आणि म्हणला की आता लग्न करावंच लागते, आता मात्र तुला दूर पळता येणार नाही। पण मात्र तो आरोपी तरीसुद्धा तिला लग्नासाठी तयार झाला नाही, तिला धोका दिला आणि सांगितलं लग्न करणार नाही, काय करायचं ते कर अशी धमकी त्याच महिलेला दिली। मग त्या महिलेनं थेट अंजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि मग पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी आहे मोहित त्याच्या विरोधात कलम 376, कलम 376 2 आणि N 514 506 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलंय। त्याच्या विरोधात विविध कलम हे अशा पद्धतीनं लावले आहेत। जर त्याला ती विधवा महिला आवडत होती, त्याला एवढी आवडत होती, एकमेकांसोबत सगळं काही झालं होतं, तर मग ज्या पद्धतीनं त्यानं तिला वचन दिलं होतं आणि वचन देऊन सगळं काही केलं होतं तर तिची साथ निभवायला काहीसुद्धा
हरकत नव्हती आणि ही महिलासुद्धा त्याच्या संपर्कात आली आणि त्याच्यासोबत सगळं काही करत होती. तर त्यानं अगोदर तिला लग्न कर मग तुझ्या संपर्कात येते किंवा तुझ्यासोबत सगळं काही करते असं जर म्हणली असती तर कदाचित एवढं सगळं प्रकरण घडलं नसतं आणि एवढी सगळी घटना घडली नसती. पण मात्र या ठिकाणी लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत गोड गोड बोलून तिला संपर्कात घेतलं, तिच्यासोबत जबरदस्ती केली, शरीर संबंध ठेवले, हे कायद्यानं गुन्हा आहे म्हणून त्याच्यावर विविध स्वरूपाचे कलम लागले आहेत आणि आता तो जेलची हवासुद्धा खात आहे. पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांना कशा पद्धतीनं आश्वासन दिलं जातं, मग ते पैशाचं असू द्या, नोकरीचं असू द्या, लग्नाचं असू द्या, अशा प्रकारचं आश्वासन देऊन त्यांना फसवलं जातं आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीचं कृत्य केलं जातं. त्यामुळं अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्वतंत्र निर्णय घेणं आवश्यक आहे आणि स्वतंत्र निर्णय घेत असताना या सगळ्या गोष्टीपासून सावधसुद्धा राहणं आवश्यक आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.